काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनती याची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. प्रेमाच्या गोष्टीमध्ये प्रेमाचंही मानसशास्त्र असतं असं म्हणतात. जिथे भाषा आणि संवादाची गरजच भासत नाही ते समजून घ्यायचं असतं असं म्हणतात. पण दुसऱ्या बाजूला जगण्याचं मानसशास्त्र समजून घ्या हो. प्रेमच काय आयुष्य सुगंधी होईल असं म्हणतात. मग वपू काळे यावर म्हणतात, तुफान प्रेम करणारी माणसं जितकी जोडाल ना तितकी तुमची नवी घरं होतील असंही आहे. मग स्वतःच्या कलाकृतीतून प्रतिभेतून जगभरातल्या घरांमध्ये स्वतःचं सामर्थ्य निर्माण करणारा तो आणि त्या घरातल्या प्रत्येकाचं मानस आरोग्य हे व्यवस्थित राखावं म्हणून कार्यरत असणारी ती, अशा दोन मानसशास्त्रज्ञांच्या प्रेमाची ही गोष्ट. या प्रेमाच्या गोष्टीला आता 29 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तरीही त्याचं म्हणणं अजून असंच आहे, आमची ही ना, आणि मग तीही म्हणते आमचे हे ना. अशा या सुंदर प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी, आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सुप्रसिद्ध सायको ऑन्कॉलॉजिस्ट सविता सचिन गोस्वामी यांचं आपण स्वागत करूया. सर या, वाट बघतोय आम्ही किती वर्षांपासून. सचिन सर, सविता मॅम, तुमचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सचिन सर, जगण्याचा आनंदाचा सगळा स्रोत तुम्ही घेतलेला आहे, पण इकडे आनंद कसा व्यक्त होतो आणि तो झरा असा इकडे कसा वाहतोय 29 वर्षांचा, ते ऐकण्याची सगळ्या महाराष्ट्राच्या रसिकांची खूप इच्छा आहे. तर आपण गप्पा मारूया. नक्की. सचिन सर, वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही सगळ्या रसिकांना भेटत आहात, म्हणजे आमचा परिचयच आहे, तुम्ही आमच्या घरातले आहेत. पण सविता मॅम आज व्यक्त करण्याची खूप मोठी छान संधी मिळालेली आहे की सचिन सर घरात असतातच की नाही, इतरांना इतकं हसवतात तर आपल्या घरामध्ये हसवतात की नाही, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्ही द्या. आम्ही तुमच्या बरोबरीने आहेत. सचिन सर, आपल्या भारताला सचिन नावाने खूप काही दिलेलं आहे. म्हणजे संगीताच्या माध्यमातून आनंद कसा घ्यावा म्हणून सचिन देव बर्मन यांचं आम्ही अभिवादन करतो. नंतर क्रिकेटच्या ग्राउंडवर यश अपयश म्हणजे काय आणि ते कसं घ्यावं असं सांगणारा आमचा सचिन तेंडुलकर, त्याला आम्ही अभिवादन करतो. आणि हसत राहा, आनंदी राहा, तरच तुम्ही छान राहाल असं सांगणारे सचिन गोस्वामी आमच्या इथे आहेत. तुमचंही मनपूर्वक कौतुक, अभिनंदन, नंतर शुभेच्छा, सगळंच काही मी तुम्हाला देते. हे सगळं महाराष्ट्राच्या रसिकांच्या वतीने आहे. एक मानसशास्त्रज्ञ जो हसवतो, दुसरा मानसिक आरोग्य जपतो, म्हणजे एकदम आरोग्य आणि ही अशी वेगळी हे 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 मानसशास्त्रज्ञ एकत्र कसं आलं असं मला म्हणायचं आहे. 1995च्या आधी म्हणजे मी तसा धुळ्याचा आहे. माझं शिक्षण धुळ्यात झालं आणि नाटकाच्या निमित्तानं मी बरंच फिरत घराबाहेर खूप वर्ष होतो. आणि पुण्याला काही नाटकाचं थोडं केलं. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जे आताचं, तेव्हा औरंगाबाद, तर तिथल्या नाट्यशास्त्र विभागात मी 3 वर्ष शिक्षण घेतलं. आणि तिथनं मुंबईला मी 1992ला आलो. 92, 93, 94पर्यंत नाटकासाठी धडपड सुरू होती. आणि 94च्या दरम्यान चंदू कुलकर्णीने एक नाटक अनाऊन्स केलं, ज्याचा त्याचा प्रश्न. लता नॉर्वेकरांनी ते निर्मित केलं होतं, अभिराम बडकमकरांनी लिहिलं होतं. तर त्या नाटकासाठी माझं कास्टिंग झालं एका छोट्या रोलला. आणि त्यात गिरीश ओक होते, डॉक्टर गिरीश ओक, वंदनाताई होते, भुताडे होते आपले डॉक्टर भुताडे, आणि ओम राऊत जो आता दिग्दर्शक आहे, तो लहान होता तेव्हा, तो होता. आणि नंतर सविता इन झाली. अच्छा, म्हणजे या काम करायच्या. ती खूप चांगली ॲक्ट्रेस होती. म्हणजे अरे, ज्यावेळी मी नवोदित होतो त्यावेळी मला कोणी ओळखत नव्हतं, त्यावेळी सविताचं खूप नाव होतं. तिने बऱ्याच
एक्सपेरिमेंटल थिएटरला खूप काम केलं तिने. 3 पैशाचा तमाशा, झुलवा, टेम्प मिनॉट, झुलवा वगैरे अशा ह्याच्यात. तर त्यामुळे ती तशी नोन आर्टिस्ट होती. आणि तिथं झालं कसं की आमचे रोल छोटे होते, त्यामुळे आमच्याकडे मुबलक वेळ पण होता. नाटकाच्या दरम्यान मग असं वाटायला लागलं की हरकत नाही, खूप छान मुलगी आहे, आपल्या कुटुंबाला साजेशी आहे आणि प्रेम करा आणि त्याच्यात वेळ घालवा. एवढा वेळ माझ्याकडे नव्हता, तशी परिस्थिती नव्हती. मी आमदार निवासला राहायचो त्यावेळी. त्यामुळे मग आणि घरची थोडी अडचण होती. घरी आई वडील रिटायर्ड, तशी घरची काही परिस्थिती नाही. आणि मी मुंबईत आलो तेव्हा 350 रुपये घेऊन आलो होतो मी. आणि ती तेवढीच एक अमाऊंट माझ्याकडे त्यावेळी होती. त्यानंतर मी इथंच काही कामं करून सर्वाईव्ह होत होतो. तर त्या दरम्यान आईवडिलांचे आजारपणं वगैरे हे प्रॉब्लेम खूप यायला लागले आणि कम्युनिकेशन काहीच नव्हतं ना, फोन वगैरे काही नव्हतं. आणि त्यावेळी असं वाटायचं की इथं करिअर आता स्टार्ट होईल, काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, काही एकांकिकांना अवॉर्ड्स आहेत, आता नाव लोकांना माहिती होतं, कामं मिळण्याची शक्यता आहे. अशा वेळी घरच्या अडचणी असल्या आणि मी धुळ्याला जर सारखं जायला लागलो तर करिअर सेटल होणारच नाही. मग ते करण्यापेक्षा जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते मुंबईत आणूया, मग इथं दोन्ही गोष्टी हँडल करता येतील. आणि त्यावेळी परिस्थिती काहीच नव्हती, माझ्याकडे 500 रुपये होते फक्त आणि आमदार निवासला मी राहायचो. त्यावेळी मी एके दिवशी सविताला फोन केला आमदार निवासातनं. ती यशवंतरावला रिहर्सल सुरू होती यशवंतराव थिएटरला तिची. तर तिथे थिएटरला फोन केला आणि तिला म्हटलं मला भेटायचं आहे तुला. ही रात्रीची वेळ होती, 25 डिसेंबर, क्रिसमसचा दिवस. नाही, 24 डिसेंबर सॉरी, संध्याकाळ, रात्र. आणि मी तिला म्हटलं की जरा मला बोलायचं आहे तुझ्याशी. ती म्हणाली आता माझी तालीम संपते, मी चालले घरी, ही विक्रोळीला राहायची. मग म्हटलं नाही, तू जाशील चर्चगेटला ना, मी आमदार निवासला आहे यशवंतराव प्रतिष्ठानपासून. तर मध्ये ते LICची बिल्डिंग आहे, तिथं थांबतो मी, येतो. ती तिथं आली आणि मी तिला म्हटलं मला लग्न करायचं आहे, तू करशील का लग्न माझ्याशी. म्हणजे असं काही फार आमचं त्यावेळी तालमीत किंवा याच्यात असं काही जोडलेलं नव्हतं किंवा प्रेम काही व्यक्तही केलेलं नव्हतं. तालीमही मोजकीच 15-20 दिवसाची तालीम मी होती. सविता मॅम तुमच्याकडेच येणार आहे. हे बॉम्बच ना, म्हणजे का त्यांनी का विचारावं आणि तुम्ही का हो म्हणावं म्हणजे? सगळ्यांना हा प्रश्न पडतो. मलाही प्रश्न पडला की हा सडनली असं का मला विचारतोय. एक 18 दिवसाची तालीम झाली होती आमची त्या नाटकाची आणि हा मुलगा मला सडनली विचारतोय की तू लग्न करशील का माझ्याशी. तर मी त्याला हेच विचारलं की का, मीच का. तर तो म्हणे नाही, मला असं वाटतं तू सुटेबल आहे. तर त्या दरम्यान आमचे सुरुवातीचे काही प्रयोग झाले होते आणि त्या माझे घरचे आजोबा वगैरे असे सगळे प्रयोगाला आले होते. तर त्याने पाहिलं धोतर टोपी घातलेले माझे आजोबा वगैरे आणि ते आपल्याकडे असताना आजोबा दिसले की तिथेच आपण पाया पडणं वगैरे हे सगळं कुठेतरी त्याने ऑब्झर्व केलं आणि त्याने मग ते विचारलं मला. तर म्हणे नाही, मला असं वाटतं की माझ्या घरचं जे वातावरण आहे आणि माझे आई वडील कायम तिथे धुळ्यात राहिलेले आहेत, तर त्या सगळ्यांना सांभाळून घेणारी मुलगी मला जे काही माझं सर्कल आहे त्यात तू वाटतेस म्हणून तुला विचारतो. पण जसं सगळ्यांना प्रश्न हा पडला की असं कसं मला विचारलं आणि मी हो म्हटलं, मलाही तेव्हा प्रश्न पडला की हा मुलगा एका अनोळखी मुलीला, म्हणजे ठीक आहे मुलगा असला तरी त्याची स्वप्न असतात, त्याचे काहीतरी फ्युचर असतं, त्याने काही विचार केला असेल लग्नाबद्दल. बरं हे काही फक्त डेटिंग किंवा फिरण्याबद्दल किंवा टाइमपास पण नव्हतं ना, लग्नाचंच विचार. तर हा का विचारतोय. मग त्याने हे सगळं सांगितलं की असं असं आहे, मला माझ्या आईवडिलांना इथे आणायचं आहे, माझी बहीण आहे लहान आणि ही सगळी जबाबदारी आहे आणि ते सगळं हँडल करणारी तू दिसते. म्हटलं अरे वा, म्हणजे ही सगळी जबाबदारी हँडल करण्यासाठी म्हणून तू विचारतोस मला. तर म्हणजे तसं नाही, मला असं वाटतं की ते सगळं तू करू शकते, तर तू सांग. तर म्हटलं असं कसं तू सांग, म्हणजे मी लगेच कसं सांगणार. आणि विचारायचं ना, प्रेम आहे की नाही ते सांगा ना आधी. पण प्रेमाचा प्रश्नच नव्हता ना, मला माहिती आहे नंतर होईल ना. मी म्हटलं की हे असं तर नसतं ना लग्न, की तू मला फक्त पाहिलं आणि तुला वाटतं की हा बाबा काम की लडकी हे तसं. तर तू म्हणे तसं नाही आहे, पण शेवटी काय पाहतो आपण. तर मला असं वाटतं की ते सगळे गुण आहेत, प्रेम होईल कालांतराने. त्या दरम्यान मी मिठीबाई कॉलेजला काही एकांकिका किंवा पथनाट्य बसवायचो. म्हणजे त्यांच्यातला ना तो डिरेक्टर जो आहे ना, तो बरोबर जागा होता. त्यांना माहिती होतं की हीच ती आपली. हो ना सर? कारण तो काळ असा होता ना, त्यावेळी
माझी एक एकांकिका खूप गाजली होती नाट्यदर्पणला, इथं नाव ठेवायला जागाच नाही म्हणून. त्यामुळे ना तसं ॲमेचर्समध्ये एक नाव होतं आणि अनेक कॉलेजेस मला एकांकिका बसवायला बोलवायचं आणि तिथं मुलांमध्ये एक एक्साइटमेंट होते, मुलांमध्ये मुलींमध्येच होतं. आणि अनेक मुली आजूबाजूला होत्या, म्हणजे ते काही दिग्दर्शकाला फार अवघड नसतं जर तो चांगला दिग्दर्शक असेल आणि बरा असेल दिसायला त्यातल्या त्यात तर. पण ह्या सगळ्या कल्चरमध्ये माझे आईवडील कुठंच सेट होण्यासारखे नव्हते. ते वय खूप होतं, गावात वाढलेले आणि मला फॅमिली जास्त महत्त्वाची होती. ते ठीक आहे, प्रेम वगैरे सगळं खरं आहे किंवा माझी आवड आणि त्याबरोबर फॅमिली जपणं हे तितकीच प्रायोरिटीमध्ये होतं. त्यामुळे आणि हिच्या दरम्यान जे नाटकाच्या दरम्यान जेवढं हिच्याशी बोललो हे मुळात एज्युकेटेड आहे, मानसशास्त्राचा अभ्यास. तिथं KEMला त्यावेळी ती प्री ऑपरेटिव्ह सायकोलॉजी त्याच्यात प्रोजेक्टवर काम करत होती. विचारांची एक डेप्थ आहे, बोलण्यातनं कळायचं की हुशार मुलगी आहे आणि एवढं असूनही घराचं सगळं जपणारी मुलगी आहे जी मला आवश्यक. कारण माझे आईवडील आयुष्यभर कष्ट केलेली माणसं आणि ती काही फार मोठ्या वडील हेडमाळी होते, आई शिक्षिका होती आणि आम्ही त्यांना कष्ट करतानाच पाहिलं आहे शेवटपर्यंत. आता जो त्यांचा उत्तरार्ध आहे जे रिटायरमेंट आहे आणि सगळ्या ह्या ताणामध्ये त्यांना परत मी एक नवीन ताण कोणीतरी मुलगी आणून आणि ते सूट न होणं, ते फॅमिली फ्रिक्शनमध्ये तुमचं करिअर पण ओढलं जातं, ते मला नको होतं. म्हणून मी तिला आणि त्या दिवशी मला अचानक वाटलं की आता हे सगळं धुळ्याला जा, ते काहीतरी करा, तात्पुरते तिथं काहीतरी एक सोल्युशन काढा, परत या, त्यापेक्षा ते घेऊन येऊया आणि मग बघू पुढे. एकदा सगळं इथं असलं की मग करू आपण हळूहळू, तो काही प्रॉब्लेम नाही. पण सविता मॅम तुम्ही का हो म्हणालात मग? हो म्हणण्याचं काय, म्हणजे काय असं झालं की हो आता चला आपण लग्न करूया? नाही, जसं हा म्हणाला ना की त्याच्या अवतीभोवती बऱ्याच मुली होत्या आणि माझ्याही अवतीभोवती मुलं होती आणि मला कळत होतं की ना आपल्याला इंडिकेशन्स देत असतात मुलं की ते इंटरेस्टेड आहेत. पण कसं होतं ना की शेवटी पुन्हा मी जसं मी म्हटलं की हा इतका आयुष्याचा प्रश्न हा इतका मला वाटतं की एक गांभीर्याने करायचा असतो आणि बऱ्याचदा त्या वयात मुलं इतका खोलवर विचार करत नाही. फक्त एक मुलगी आवडली, छान दिसते. बऱ्याचदा मी पाहिलं माझ्या अवतीभोवती असलेल्या मुलांचे इंटेन्शन्स काय आहेत आणि हा मुलगा जो इथे स्ट्रगल करतोय, बरं ठीक आहे स्ट्रगल करतोय, पण याच्या बॅक ऑफ द माइंड याची फॅमिली आहे आणि त्या सगळ्यासाठी तो हा स्वतःचं सुख किंवा स्वतःचे चॉईसेस वगैरे याचा विचार न करता फॅमिलीला सूट होणारी मुलगी आणि फॅमिलीचा विचार करणारा, म्हणजे कुठेतरी मलाही अपेक्षित हेच होतं की ते जे आहे ना बंगला, गाडी, छान घर बीर हे सगळं मिळवता येतं, पण चांगलं माणूस हे मुळातच असावं लागतं. ते कुणीतरी मी आता चांगला वागतो म्हणून वागायला नाही जात, मुळातच एक चांगुलपणा असावा लागतो आणि कुठेतरी ते एक जसं तो म्हणाला की मी फॅमिली माझ्यासाठी महत्त्वाची, तर एक फॅमिली मॅन असणं खूप गरजेचं आहे चांगल्या संसारासाठी. आणि दुसरा एक हेतू होता की माझ्या घरी लग्नाचं प्रेशर होतंच की लग्न करायचं आणि माझं नाटक हे पॅशन होतं. मला माहिती होतं की मी लग्न केल्यानंतर ज्या भागातून ज्या पद्धतीचे प्रपोजल्स येतील कुठेही नाटक नंतर करायला मिळणार नाही. हा मुलगा नाटकातला आहे आणि मी नाटकाच्या जवळ असेन, नाटक मी करू शकेन, हाही एक भाग त्याच्यामध्ये होता. तर या दोन्ही गोष्टी कुठे ना कुठे मला असं वाटत होतं की हा मी हो लगेच म्हणावं त्याला असं. मी तिला म्हटलं तू आत्ता सांग, मला वेळ नाही, विचार करून सांगते वगैरे, लगेच हो म्हणावं हे इट वॉज लाईक, म्हणजे आजही मी विचार केल्यानंतर कधी कधी मलाही प्रश्न पडतो की इट वॉज सो रिस्की. म्हणजे खरं तर ती एक रिस्क होती, पण कुठेतरी आतला आवाज असतो किंवा आपल्याला त्या क्षणी वाटतं. माझ्या आईवडिलांनी मला खूप त्यानंतर हे केलं की एवढा विश्वास होता तुझ्यावर, तू एवढं आजपर्यंत जे वागली त्याच्या एकदम विपरीत वागली, कसं तू एवढा इम्पल्सिव्हली विचार केला. पण त्यावेळेला खूप विरोध झाला माझ्या घरातून, कारण तो विरोध म्हणजे हे नाही, खूप वेगळ्या पद्धतीचा विरोध होता, कारण त्यांच्या अपेक्षेच्या विपरीत घडलं होतं. त्यांनी मला खूप एका मॅच्युरिटीने वाढवलं होतं आणि ती मॅच्युरिटी त्यांना वाटत होतं की ती जे काही डिसाईड करेल मॅच्युअरली करेल, म्हणून
मला संमतीसुद्धा नाटकात काम करणं किंवा जे जे करायचं ते सगळं माझ्या आईवडिलांनी करू दिलं होतं. पण त्यांना हे अपेक्षित नव्हतं की मी असं काहीतरी करेन. मग खूप आबोला होता काही काळ. बाबा माझ्याशी बोलत नव्हते. आई ऐकून घेत होती, पण तिलाही कुठेतरी हे काय समजत नव्हतं की हे काय होणार आहे पुढे. मग असं झालं की जे माझे आजोबा वगैरे होते त्यांनीच सांगितलं की एकदा भेटून घ्या तुम्ही मुलाला. कारण इम्पल्सिव्ह डिसिजन घेणारी मी सुद्धा नाही आहे, तर तिचाही काहीतरी विचार असेल, तिनेही काहीतरी पाहिलं असेल, तर भेटून घ्या तुम्ही एकदा मुलाला. तर त्यानंतर मग ते भेटल्यानंतर सचिनशी बोलल्यानंतर एक बाबांनी एक मोठा टास्कच दिला आम्हाला, चॅलेंज दिलं. ते म्हणाले ठीक आहे तुमचं ठरलंच आहे, मग आता काय तुम्ही ठरवलं आहे तर मग 1 वर्ष घ्या. बर, तुम्हाला वाटतंय ना तुम्हाला लग्न करायचंय. खरं तर काहीच नाहीये. आमच्याकडे काय होतं, आमच्या नाटकाची नाईट आम्हाला मिळत होती ₹1,200 त्यावेळी मिळाले. ₹1,200 पर हेड मिळत आणि होती. 10-12 प्रयोग व्हायचे. हां, तर यात आणि तुम्ही सचिन असं म्हणत होतं की आई वडिलांना इथे आणायचं आहे, सगळ्यांना इथे आणून घर इथे बसवायचं आहे. तर मग कसं करणार आहात, चला 1 वर्ष देतो, तुम्ही करून बघा, आणि तरी तुमचं हे सगळं टिकलं तर बघूया, सांभाळा स्वतःला. 1 वर्ष आहे. पण या 1 वर्षामध्ये सचिन यांची काय वेगळी ओळख तुम्हाला झाली? की खूप प्रसंग येतात, आपण आजारी पडतो, नंतर ज्या क्षणी मला भेटायचं आहे असं वाटतं आणि ते बिझी असतात, असा क्षण असतो. काय अशी सचिन गोस्वामी यांची तुम्हाला वेगळी ओळख झाली की आपण हासतो असं वाटलं? मला तर त्या सुरुवातीच्या काळात बऱ्यापैकी असं वाटलं की मला कळला आहे बऱ्यापैकी तो. पण माझ्या आईवडिलांना आणि मला आणखीन नव्याने त्या काळामध्ये, तो जो 1 वर्षाचा काळ होता त्या दरम्यान मला सिव्हिअर ट्युबरक्युलोसिसचं इन्फेक्शन झालं या सगळ्या दौऱ्या आणि दगदगीमुळे, आणि थोडासा हा सगळा स्ट्रेस पण होता. आम्ही दोघंही अगदी डे अँड नाईट जे मिळेल ते काम करत होतो. म्हणजे मीही ॲडिशनल प्रोजेक्ट्स करत होते, सचिनही डिरेक्शनचं काम करा, कुठे लाईटचं, कुठे नेपथ्याचं, जे मिळेल ते काम आम्ही करत होतो. कारण आपल्याला काहीतरी बेस क्रिएट करायचं आहे, घर भाड्याने घ्यायचं आहे. तर त्या सगळ्या दरम्यान एकतर आमचा टीमवर्क सुरू झाला, त्यामुळे प्रत्येक गोष्ट डिस्कस करणं, एकमेकांचा विचार घेणं, बॉन्डिंग आमचं वाढलं त्या दरम्यान. आणि सचिन त्याला जे वाटत होतं ते प्रत्येक गोष्ट शेअर करायचा माझ्याशी, ती महत्त्वाची. प्रॉब्लेम्स असू देत किंवा काही असेल, त्याचं आधीच्या आवडीनिवडी असतील किंवा आधीचे जे काही त्याचे पर्सनल लाईफ असेल, त्या सगळ्या गोष्टी तो खूप ओपनली एक्सप्रेस करायचा, शेअर करायचा. तर ती विश्वासार्हता जी असते ती मला वाटतं कुठेतरी या सगळ्यातून निर्माण होते. आणि माझ्या आईवडिलांनी बघितलं, माझा ट्युबरक्युलोसिस नंतर आवाज गेला होता कम्प्लिटली. बरं, म्हणजे सडनली शो करताना नाटकाचे प्रयोग सुरू होते आमचे. पुण्यातला शो चालू होता आमचा, आणि शोच्या दरम्यान सडनली आवाजच कम्प्लिटली बंद. दुसरा प्रयोग संध्याकाळी होता, तो कसाबसा सचिनने आणि एक नवीन तिथलीच लोकल जी आर्टिस्ट आम्ही होती, पटकन त्या आर्टिस्टला जेमतेम तालीम देऊन तो प्रयोग केला होता. तो केला. आणि मग तिथून मला मुंबईला शिफ्ट केलं, ॲडमिट झालं मी, आणि कंप्लीट 3 महिने बेड रेस्टवर होते. तर तो जो काळ होता तो खूप चॅलेंजिंग होता. म्हणजे खूप सिरियस कंडिशन आहे वगैरे असं सांगितलं होतं. सचिन त्या दरम्यान दिवसभर काम करायचा, कितीही उशीर झाला तरी रात्री तो येणारच, भेटणारच. डॉक्टरच्या ज्या तारखा असतील तेव्हा मला घेऊन जाणं. पुन्हा मी शो सुरू केल्यानंतर माझं पथ्य पाणी, औषध पाणी हे सगळं सांभाळणं, हे माझ्या आईवडिलांनी पाहिलं त्यात. आणि वडील खूप पॉझिटिव्ह असतात आपल्या मुलीबद्दल, तर त्यांना खूप असं वाटायचं की काय कसं होणार आहे, ह्याचं काय असणार आहे, कुठला कसा व्यसन काही माहीत नाही. पण त्या 1 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी खूप जवळून सचिनला पाहिलं, मला माझी काळजी घेताना पाहिलं. त्यामुळे त्यांना वाटलं की शेवटी काय हवं आहे मला, माझी मुलगी जपणाराच तर मुलगा हवा आहे, आणि हा तसा आहे. म्हणजे त्यांनी जो 1 वर्षाचा कालावधी दिला होता ती खरीच त्यांची परीक्षा, आणि त्या परीक्षेत तेच उत्तीर्ण झाले. तुम्ही मुळातच प्रेमात त्याने लवकर लावून दिलं लग्न. जा योग्य माणसाकडे. पण सचिन सर, ज्या वेळेला आपण अशा पद्धतीने माझं घर सांभाळणारी मला मुलगी हवी असं म्हणतो, आणि आपली असलेली खरी परिस्थिती यामध्ये या मुलीला, दुसऱ्याच्या मुलीला, आणि ते सुद्धा थोडासा विरोध असलेल्या घरातून तुम्ही आणता, त्यावेळेला तिला आनंदी ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर असते. त्यावेळेला तुमच्यातला कलाकार एका बाजूला आणि एक नवरा आणि एक मुलगा म्हणून वेगळा, असं तुमची घालमेल होत होती का? नाही, होत होती ना. पण तो
तरुणपणात ना एक जोश असतो आणि तो खूप गोष्टी करून नेतो आपल्याकडनं. म्हणजे तिथे ना निगेटिव्हिटी खूप कमी असते त्या वयात. माझं करिअर होणार याच्यावर इतका ठाम विश्वास असतो, तो आमचा होताच. मी मुंबईत आलो त्यावेळी 1-2 शर्ट, 1 पॅन्ट, स्लीपर, 1 बॅग अशी घेऊन आलो होतो. अनेक पैसेच नव्हते. तसंही मी 2-3 वर्ष सर्वाईव्ह केलं, कारण पर्याय पण नाही आहे. धुळ्यात जाऊन करणार काय परत? नाटकाशिवाय आपल्याला दुसरं येत पण नाही काही. आणि त्यावेळी वाटायचं की ठीक आहे, हे चाललं आहे ना, हे मी करू शकेन. एक संधी मिळायची गरज आहे. आणि त्या विश्वासावरच सगळं रचलं आम्ही. म्हणजे पप्पांशी, हिच्या वडिलांशी जेव्हा बोलणं झालं होतं त्यावेळी आम्ही त्यांना तेच म्हटलं होतं की तुम्ही ज्या गरिबीतनं, ते ट्रक ड्रायव्हर होते, त्यातनं त्यांनी ट्रकचा बिझनेस सुरू केला. म्हणजे वडिलांच्याच ट्रकवर होते ते. तर खूप मोठा व्यवसाय त्यांनी नंतर उभा केला होता. म्हटलं तुम्ही कसं केलं ना, ज्यावेळी काहीच नव्हतं त्यावेळी तुम्ही लग्न केलं, तुम्हाला मुलंही झाली. आता आम्ही लग्न करून किमान मुलं होणार नाही एवढी तर काळजी घेऊ शकतो जर काही नाही झालं तर ते तुम्ही. आणि एक लक्षात घ्या, म्हटलं की मी आयुष्यात तुमच्याकडे काही मागणार नाही. आम्ही आहे त्या अवस्थेत आयुष्य काढू, पण ते काही नाही की मुळात तुमची काही प्रॉपर्टी आहे की नाही यातही मला काही इंटरेस्ट नाही. मी कधी पाहिलेलं पण नाही. आणि त्यामुळे त्यांनाही ते जाणवलं की अर्थात त्यांना त्यावेळी वाटलं असेल की आहे काय या वयात सगळेच बोलतात, यांना अजून आयुष्य काय माहिती आहे. पण ज्याला आपण म्हणूया की ते घडत गेलं. आम्ही जे ठरवलं ते होत गेलं. टप्प्याटप्प्याने झालं. त्यासाठी खूप कष्ट करायला लागले. ते सगळ्यांनाच करावे लागतात. म्हणजे ते काही वेगळं नाही आहे. पण ते घडलं. कदाचित ते घडलं म्हणून आज आम्ही इंटरव्ह्यू देतो. अदरवाईज एक फसलेलं प्रेम किंवा फसलेलं कुटुंब म्हणून जगात असंख्य लोक आहेत ना, त्यातले आम्ही असतो. त्यामुळे हा सगळा भाग आहे ना, तो योग्य ट्रॅकवर घडत जाण्यामुळे घडला. त्यामुळे त्यावेळी ना असं काही हिला कसं सांभाळीन हा प्रश्नच पडला नव्हता. आणि मी तिला म्हटलं होतं ना की दोघांनी काय काळजी घेतली पाहिजे. म्हणजे मी असं ठरवलं होतं की शेवटी लग्न ॲक्सिडेंटच असतं. माहिती नाही समोरचा माणूस कसा, कारण 15 दिवस, महिनाभर आणि वर्षभर लग्नाशिवाय प्रेयसी असणं आणि लग्नानंतर बायको होणं आणि मग आयुष्य काढणं, हे सगळे वेगवेगळ्या टप्पे आहेत. ती रिस्क असतेच प्रत्येकाच्या आयुष्यात. पण याच्यात किमान आपण काय करू शकतो, तर काहीही झालं तरी मी माझ्याकडनं सगळं सांभाळून नेईन ह्याचा ॲश्युरन्स तर मी मला देऊ शकतो. तिने सांभाळून घेतलं पाहिजे हे मी काही ॲश्युअर नाही करू शकत. त्यामुळे तिचंही तसंच विचार, माझाही तसंच विचार. त्यामुळे आजवरनं आम्ही मी तिला सांभाळायचं असं उगाच मोठेपणा करतोय, ती मला सांभाळायचं मोठेपणा करते. त्यातनं सगळं चाललंय. किती छान ना. म्हणून मी तुम्हाला दोघांना मानसशास्त्रज्ञ असं बिरुद लावून टाकलेलं आहे, कारण तुम्हाला कळलंय नक्की काय करायचं. सविता मॅम, यांचे आई वडील जेव्हा धुळ्याहून आले, खरं तर वेगळी संस्कृती, वेगळी माणसं, वयानं ते बुजुर्ग होते, रिटायर्ड झालेले होते, त्यांच्याशी जुळवून घेणं, जे त्यांनी आधी सांगितलेलं की त्यांच्यासाठी मी तुला बायको करणार आहे, ते किती अवघड झालं तुम्हाला. कारण तुम्ही मुंबईत राहिलेल्या, वडिलांची अगदी लाडकी लेक. मग ह्यांच्या आई वडिलांबरोबर तुमचं कसा रॅपो जमला? आई अप्पा म्हणजे सचिनचे आई बाबा मुंबईला येण्याआधी काय झालं ठरलं आमचं ते मुंबईला येणार. आई अप्पा तर छान तयार होते, ते मला भेटले होते लग्नाच्या आधी. पण होतं कसं की आजूबाजूची जी लोक असतात बऱ्याचदा ती सांगतात आता मुंबईला जाणार तुम्ही, मुंबईची सून बघा, आपल्याकडेच ठेवा, राखून ठेवा, असं एक कुठेतरी असतं. ती आली की तुम्ही बाहेर बसणार. हां, एक असतं ना की बाबा तुम्ही सुनेच्या घरात जाणार आहे. तर मी आणि सचिन आहे ना, आम्ही जसं हे लग्न मुळात आम्ही आई अप्पा आणि सगळ्या फॅमिलीसाठी केलं होतं. तर आम्ही लग्नाच्या आधी हेही ठरवलं होतं की हे आम्ही भाड्याने घर घेतलं, छान छोटंसं असं एक बैठक केली, जे करता येण्यासारखं. ते एक छोटा सेटअप आहे ना, 1 रूम किचन, ते घेतलं भाड्याने घेतलं, सगळं सजवलं, लग्नाची तारीख ठरली. तर 15 दिवस आधी आम्ही आई अप्पांना आणलं मुंबईमध्ये. आई अप्पा आले, त्या घरात ते 15 दिवस राहिले. म्हणजे असं नाही की ते माझ्या घरात आलेत, त्यांच्या घरात सून आली. किती छान. तर हे सगळं आम्ही आधीपासून थोडंसं विचारपूर्वक केलं. सचिनने मला आधीच सांगितलं होतं की बघ आई अप्पा छान आहेत, खूप स्वभावाने चांगले आहेत, पण शेवटी एक
ते एक विचार घेऊन येतील किंवा त्यांचा एक ॲटिट्यूड घेऊन येतील, तर आपल्याला सुरुवातीला थोडं त्यांना कम्फर्टेबल करणं गरजेचं आहे. आणि त्यांचे स्वभाव कसे आहेत, आवडीनिवडी कसे आहेत, हे सगळं सांगून ठेवलं होतं. त्यामुळे थोडंसं ते आधीपासून मानसिक तयारी झालेली होती की चॅलेंजिंग असणार आहे. पण सचिन आणि आम्ही म्हणजे काही झालं तर मला डायरेक्टली कोणाशी बोलायचं नाही, आम्ही आपापसात डिस्कस करायचो. एखादी गोष्ट अशी करवून घ्यायची असेल, म्हणजे आता समजा साडी, गावी नेहमी त्यांना अपेक्षा असेल की मी साडीच नेसावी किंवा काय लग्नानंतर, पण लगेचच मला जॉब लागला होता. म्हणजे लग्न झालं आणि 1-2 महिन्यामध्ये डिसेंबरला लग्न झालं, 14 फेब्रुवारीला मला जॉब टाटा हॉस्पिटलचा मिळाला. तर मग ट्रेनने जाणं येणं, तर सचिनने बोलता बोलताच म्हणाला की कसं आहे ना आई अप्पा, आता ही ट्रेनने प्रवास करणार, ते साडी, धावपळ, कुठे उगाच ते रिस्क घ्यायची ना, त्यापेक्षा ड्रेसेस वगैरे वापरले. बरं त्यांनी नाही बी काही म्हटलं नाही, पण पुन्हा हे सुद्धा नकळत बोलणं, तेही असं काही त्यांनी विरोध केला वगैरे नाही, पण एक आधीपासून त्यांची तयारी करणं, त्यांनाही ती पार्श्वभूमी की इथे काय असते लाईफस्टाईल, कसं असतं. तर हे कारण आई ना आमची शिक्षिका, माझी आई जिल्हा परिषदला, तिने आयुष्यावर वेगवेगळ्या गावी एसटीने प्रवास केला, शिकवायला जायचं. ते ती साडीतच असायची, कारण जरी ते थोडे मॉडर्न विचारांचे होते ना, तरी त्या एका गावाचा इम्पॅक्ट होता. तिचं सासर जे म्हणजे आमचं बडणं, तिथं तिला डोक्यावरनं पदर घ्यायला लागायचा आईला काका काकूकडे गेल्यानंतर. त्यामुळे ना ह्या गोष्टी कदाचित खटकल्या ना, ते इतक्या मोकळेपणाने बोलणार नाहीत, पण ते त्यांना लागेल, मग इश्यूज निर्माणच नाही होऊ द्यायचे. त्याच्या आधीच आम्ही त्याचं एक वातावरण करायचं आणि सॉर्ट आउट करायचं. खूप वेगळ्या पद्धतीची शिकवण आज मला या सगळ्या तुमच्या बोलण्यात. आणि स्वयंपाकाचं जे मेजर क्लॅशेस कुठं असतात सासू सुनांचे, स्वयंपाक करण्यावर. माझा स्वयंपाक मुलाला आवडतो याचा सुनेला राग येतो. खरं तर यायलाच नको, तुझ्याच नवऱ्याला आवडते ना, करते सासू तर करू दे ना. तर हिचं तेच व्हायचं की आई आमची, तिला स्वयंपाक खूप आवडतो करायला, आणि तिच्या स्वयंपाकाचं कौतुक झालं की तिला छान वाटतं, ते प्रत्येक स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे मग ती काही गोष्टी करायची आणि मग आम्ही भरभरून कौतुक करायचो. ही तर कायमच म्हणायची की मला यातलं काहीच येत नाही, तुम्हीच शिकवा मला आई. आणि याहीपेक्षा ना माझ्या सासूबाई म्हणजे सविताच्या आई आणि हिच्या बहिणी वगैरे जे सगळे तिला, माझ्या आईला आईसारखंच सांभाळलं आहे त्यांनी. म्हणजे ते जे क्लॅशेस असतात ना, खूपदा सुनेचं माहेर येऊन काहीतरी विनाकारण तिथं अस्तित्व निर्माण करतं, तसं आमच्या घरी झालंच नाही. ती माणसं सुद्धा इतकी आईला इतकी लेकरासारखी आईने सांभाळली किंवा त्यांनी आईसारखंच मानलं त्यांना. त्यामुळे म्हणतात ना बुजुर्ग लोक की विवाह 2 व्यक्तींचा नाही, 2 घराणी. आणि तिथे इगो ठेवलाच नाही आमच्या सासूबाईंनी. म्हणजे आईंना स्वयंपाक चांगला जमतो हे एकमताने ठरलं होतं, त्यामुळे काही इश्यूच नाही. करा, आम्ही मस्त खातो. नाही किंवा तुम्ही सांगा आता काय करू आई, मग आई सांगायची अगं ते हे टाकायचं असतं आमच्यात ना, खोबरं, सुकं खोबरं टाकतात, किसलं नारळाचं नाही टाकत, मग तसं बनवायचं. त्यातनं तिलाही छान वाटायचं. आणि शेवटी उत्तरार्धात काय असतं, म्हातारपणी आयुष्यभर कष्ट काढलेली माणसं आहेत, त्यांना कौतुक माझं कोणीतरी ऐकतंय, मी आता टाकाऊ वस्तू नाही, मी निरुपयोगी नाही, याचं फिलिंग म्हाताऱ्यांना जे येतं कायम कुठल्याही घरात नकळत होतं. माणूस आपल्या कामात व्यग्र असतो ना, आईवडिलांचा विचारच होत नाही. आणि मग त्यांना हळूहळू वाटायला लागतं की प्रत्येक गोष्ट मला विचारून करणारा मुलगा आता माझ्या कुठल्याच गोष्टींकडे लक्ष देत नाही, माझ्या सल्ल्यांकडे लक्ष देत नाही, मी आता निरुपयोगी झालो आहे, हे फिलिंग येऊ न देणं, ही जबाबदारी फार महत्त्वाची असते कुटुंबात. सर एकदम गलबलून आलं मला की तुम्ही खूप छान सांगितलं आम्हाला. सविता मॅम, हे सगळं अभिनेत्री तुम्ही काम करत होतात आणि एका बाजूला तुम्ही सारखं टाटा हॉस्पिटल आणि मी सगळ्या रसिक प्रेक्षकांना तुमची ओळख करून दिलेली आहे की सुप्रसिद्ध सायको ऑन्कॉलॉजिस्ट. हे काय आहे मध्येच, मुळात आधी सायको ऑन्कॉलॉजिस्ट म्हणजे काय आणि तुम्ही कशा वळलात तिकडे? माझं जे शिक्षण आहे ते क्लिनिकल सायकॉलॉजीचं झालेलं आहे. म्हणजे मी मास्टर्स केलं आहे क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये, म्हणजे मानसिक उपचाराचा जो अभ्यासक्रम असतो त्याचं माझं शिक्षण झालं. तर क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून इनिशियली काही जसं मी छोटे छोटे प्रोजेक्ट्स करत होते, ते करत असताना जेव्हा मला वाटतं 95मध्येच ॲड आली टाटा हॉस्पिटलमध्ये फुल टाईम सायको ऑन्कॉलॉजिस्टची, तर
त्यावेळेस हे क्षेत्र खूप नवीन होतं. हो. म्हणजे मुळातच कॅन्सरची ट्रीटमेंट ही सुद्धा त्या दरम्यान हळूहळू आपल्याकडे प्रगत होत होती. त्याबद्दलचे शोध आणि ह्या सगळ्या गोष्टी आत्ता जितक्या जोमाने चालू आहे तेवढं ते प्रगत होत नव्हतं. आणि त्यातून सायकोलॉजीचं जे क्षेत्र आहे इन कॅन्सर पेशंटला मानसिक आधार देणं, हे तर आपल्याकडे खूप नवीन होतं ती कॉन्सेप्ट. तर जेव्हा मी तिथे काम सुरू केलं तर तेव्हा माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं. तर सायको ऑन्कॉलॉजी म्हणजे काय आहे, तर एकदा कर्करोग झाला की त्यानंतर जो मानसिक ताण होतो, त्रास होतो, तर ते जे आफ्टर इफेक्ट्स आहेत किंवा जो सायकोलॉजिकल त्याचा परिणाम आहे, मानसिक जो परिणाम आहे, त्याला आधार देण्यासाठी, सावरण्यासाठी किंवा त्यावरची जी ट्रीटमेंट आहे, सायंटिफिक शास्त्रोक्त जी ट्रीटमेंट आहे, ती म्हणजे सायको ऑन्कॉलॉजी. आणि ते माझं क्षेत्र आहे जे आता बऱ्यापैकी प्रगत आहे आपल्या इथे भारतामध्ये सुद्धा. आणि त्याची किती केवढं मोठं नाव आहे बापरे या क्षेत्रामधलं. हो, कारण टाटा हॉस्पिटल हे पहिली संस्था आहे जिथे फुल टाईम सायको ऑन्कॉलॉजिस्टची नेमणूक झाली. आणि म्हणजे लोक छोट्या छोट्या प्रमाणामध्ये काम करत असतील कर्करोग्यांच्या सोबत, परंतु फुल टाईम अशा प्रकारची शास्त्रोक्त ट्रीटमेंट जी आहे किंवा असं जे डिपार्टमेंट जे आहे ते सेटअप करण्याचं इनिशियली म्हणजे मला ती संधी मिळाली. आणि मग टाटा हॉस्पिटलमध्ये सुरुवातीचे किमान 10 वर्ष मी एकटीने सायको ऑन्कॉलॉजिस्ट म्हणून तो सगळा सेटअप तयार केला. कशा प्रकारचं रेफरल असेल, कशा प्रकारची ट्रीटमेंट असेल, हे सगळं तिथे केल्यानंतर मग एक 10 वर्षानंतर हळूहळू सायकियाट्रिस्ट आणि अजून आमचे कलिग्स ह्या सगळ्यांची नेमणूक होऊन आता एक तिथे फुल फ्लेज डिपार्टमेंट काम करत आहे. आणि जे कॅन्सर पेशंट्स आहेत त्यांची सेवा करत आहे मानसिक आधारासाठी. आणि आज कितीतरी पेशंट तुमचं नाव काढतात की आम्ही याच्यातून छान झालेलो आहोत. सचिन सर, तुम्ही जो स्ट्रगल केलात येऊन, एका बाजूला तुम्ही औरंगाबाद विद्यापीठाचे नाट्यशास्त्राची पदवी घेतलेली होती. मला नेहमी असं वाटतं की कुठलीही कला अशी शिकून येते का, म्हणजे स्पेसिफिक अभिनय किंवा दिग्दर्शन, आणि आल्यानंतर पुन्हा ही माझी पदवी आहे, हे मला काम मिळायला पाहिजे असं वाटण्याची ते दिवस असतात. तर यामधला काय फरक असतो? म्हणजे मला नेहमी असं वाटतं की BCom झाल्यावर लगेच काही जाऊन चेक आपल्याला भरता येत नाही. यामधलं अंतर काय असतं आणि तुम्हाला किती त्रास झाला या सगळ्या गोष्टीचा? या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहिलं त्यावेळेला? ॲक्च्युली नाटक हा असा प्रांत आहे ना की ही समूह कला आहे बेसिकली. त्यामुळे एकट्यात करताच येत नाही. तुम्ही जर अशा प्रकारच्या नाट्यशास्त्र विभाग म्हणा किंवा कुठलंही एक शिबिर असेल किंवा एक ग्रुप असेल, त्याच्याबरोबर जर तुम्ही काम करायला लागलात तर तुम्हाला एक वातावरण मिळतं. म्हणजे मी धुळ्यात ज्यावेळी नाटक करायचो त्यावेळी आम्ही ह्याला औरंगाबादला, त्या काळच्या औरंगाबादला येण्याआधी धुळ्यात मी एकांकिका करायचो, पण तिथं वातावरण फार नव्हतं धुळ्यात. अगदी तुरळक नाटकं व्हायची आणि फारसं काही तंत्र आम्हाला माहिती नव्हतं त्यावेळी एक स्पर्धा आमच्याकडे व्हायची संवाद म्हणून. तर जळगाव, नाशिक इकडनं जे संघ यायचे ते इतके प्रगत होते, ते लेवल्स आणायचे, लाईट्स त्यांच्याकडे होतं आणि ते फर्स्ट मिळवायचे, त्यांना बक्षिसं मिळायची आणि आम्हाला मिळायचीच नाही. त्यावेळी असं वाटायला लागलं की आपण कुठं कमी पडतो, तर आपल्याला गोष्टी सुचतात पण तंत्रच माहिती नाही, हे शिकलं पाहिजे. या अपेक्षेने तिथं आलो आणि तिथं आल्यावर मग लक्षात आलं. त्यामुळे तुम्ही जे म्हणालात ना की तो ग्रुप तिथं कोण शिकवतंय, किती शिकवतं हे महत्त्वाचं नाही, तुम्हाला एक वातावरण मिळतं. त्यानिमित्तानं तुम्ही नाटकाशी संबंधित चर्चा करायला लागतात, वाचन करायला लागतात, त्या ग्रुपमध्ये इम्प्रोव्हायझेशन्स होतात, नकळत काही लेक्चर्समध्ये त्याचा इतिहास कळतो, त्याचं गांभीर्य वाढायला लागतं, त्याच्यातले छोटे 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 जे काही तपशील आहेत ते कळायला लागतात आणि ते करूनच कळायला लागतं. त्यासाठी कोणी शिकवायची गरज नाही. आणि असं करून तुम्ही जर वर्षातनं 2 एकांकिका, एखादं नाटक असं प्रॅक्टिकल होतं. कारण ते 30 दिवसाचं जे तालमीचा जो काळ आहे तो खरा प्रशिक्षणाचा काळ आहे. इतर वेळी तर तुमचं माइंडसेट तयार होतो नाटकाविषयी. त्यामुळे अशा पद्धतीच्या वर्कशॉप्समधनं डिग्री मिळवणं हा हेतू कोणाचा नसला पाहिजे. मी ती डिग्री घेतली पण नाही, मी परीक्षा पण शेवटची दिली नव्हती, कारण मला त्याची गरजच वाटली नाही. ती डिग्री माझी इथं कोणी पाहत पण नाही, कोणी विचारत पण नाही. कारण हे इतकं काय म्हणतात त्याला की
बाप दाखव नाही तर श्राद्ध कर सारखं क्षेत्र आहे. तुम्ही डिग्र्या किती आणा, तुम्ही जर तिथं परफॉर्मर म्हणून चांगलं केलं नाही तर तुम्हाला कोणी उद्या उभं करणार नाही ना. बरोबर बरोबर. हा प्रेक्षकांना आनंद देणारा जो तुमचा संवाद आहे ना तो त्यांना आवडला पाहिजे. बरोबर आहे. त्यासाठी तुम्ही तिथे व्यवस्थित डिस्प्ले झाला पाहिजेत, स्वतः व्यवस्थित प्रेझेंट झाला पाहिजे, एक्सप्लोअर करता आलं पाहिजे स्वतःला. पण हे सगळं त्या एका प्रशिक्षण क्रमात तुम्हाला मिळत नाही, तिथं फक्त दृष्टी मिळते. आणि मग तुम्ही असंच पुन्हा कुठल्या तरी समूहात काम करतात, तो डिक्लेअर नसला तरी तो अभ्यासक्रमच असतो. पुन्हा तुम्ही कुठल्या तरी एखाद्या नाटकात काम करतात. मी एखाद्या व्यावसायिक नाटकात काम केलं, मी एखाद्या एकांकिका स्पर्धेच्या निमित्तानं काही मुलं गोळा करून ती एकांकिका बसवली. प्रत्येक नाटकासंबंधित व्यवहार करताना काही ना काही गोष्टी तुम्ही तुमचं संचित तयार होत राहत आणि ज्याचा साठा नंतर तुम्हाला व्यवसायात उपयोगी पडतो. बरोबर. म्हणून ना याचा महत्त्वाचा टप्पा जो आहे ना व्यावसायिक होण्याच्या आधीचा आहे. ती प्रयोगशाळा जी माणसं जास्त तन्मयतेने करतात त्यांना त्याचं फलित बरोबर याच्यात वेगळ्या पद्धतीने या कलेचा हा रियाज आहे असं समजूया. रियाज पाहिजेच. फक्त गाण्याचा रियाज कसं तुम्ही घरी करू शकता, हा तो तिथे इथे तुम्ही फक्त स्वप्न पाहू शकता घरी की मी ऍक्टर होईन, मला सिनेमा मिळेल. पण तुम्ही जर स्वतःला ग्रुपमध्ये नेलंच नाही तर कसं आणि त्या समूहात जाऊन ते काम केलंच नाही तर ते शक्यच नाही तुम्हाला. सविता मॅम, ज्या मुलीला जिचं नाव होतं आधी, ज्या मुलीला पाहून त्यांनी आपली ही अर्धांगिनी होणार असं ठरलं गेलं, ती मुळात राहिलीच बाजूला. ती कुठेतरी भलतंच तिनं क्षेत्र निवडलं. त्यावेळेला असे हातपाय थरथरायचे नाहीत एखादी भूमिका वगैरे बघून? तुम्ही अभिनय क्षेत्र पूर्ण सोडून दिलं? ॲक्च्युली मी दोन्ही करत होते. जेव्हा मी नाटक करत होते तेव्हा माझं शिक्षण चालूच होतं. म्हणजे मी मास्टर्स करत असताना मध्ये मध्ये नाटकाचे प्रयोग चालूच होते. त्यामुळे दोन्ही माझं पॅशन होतं. आणि असं होतं ना की एखादी गोष्ट आपल्याला नाही करायला मिळाली की मग जास्तच आपण त्याला मिस करतो. दोन्ही मला इक्वली आवडत होत्या. पण मला असं वाटलं नाही की नाटक माझं असं सुटेल किंवा मला नाटक करायला मिळणार नाही असं मला कधी वाटलं नव्हतं. पण जेव्हा तसं झालं आणि मग नंतर कधी असं नाटक वगैरे बघायला गेलं की असं काय म्हणायचं यार, म्हणजे त्या स्टेजवर आपण असायला हवं असं एक ते फिलिंग म्हणजे कोणालाही वाटू शकतं. म्हणजे हे सगळ्याच कलाकारांसाठी लागू होतं. वेगवेगळ्या संधीमध्ये आपण स्वतःला शोधत असतो असं. तर मी मिस करते ते, बऱ्याचदा मिस करते. पण ते मिस करत असताना सुद्धा काय होतं माहिती आहे ना, बऱ्याचदा इनिशियली त्याचा जास्त त्रास व्हायचा मला की अरे हे कसं फुल टाईम. कारण जसं आम्ही ठरवलं की लग्न करायचं, मग लग्न करायचं तर काहीतरी प्लॅनिंग करायला लागेल. हे पैशाचं सोंग तर आणू शकत नाही. मग आम्ही ठरवलं की काय कसं करता येईल. आणि त्या दरम्यान मी माझे एनिवे प्रोजेक्ट्स वगैरे हे पार्ट टाईम काम चालूच होतं, तर ते मी कंटिन्यू करत होते. हा फुल टाईम जॉब जेव्हा आला तर मला काही असं वाटलं नाही की मला हे सगळं सोडून बिडून करावं लागेल. मला वाटलं आय कॅन मॅनेज, मी तरीही करेन. पण जेव्हा मी तिथे गेले आणि माझं कामाचं स्वरूप जे होतं त्यातून नवीन नवीन लग्न, मग घरची जबाबदारी किंवा घरी आई अप्पा, हे सगळं जेव्हा झाल्यानंतर मला ते रिअलायझेशन झालं की दोन्ही गोष्टी मी एकत्र नाही करू शकत. तर मला काहीतरी धरावं लागेल, काहीतरी सोडावं लागेल. आणि मग तिथे कुठेतरी हा निर्णय झाला की कारण लग्नानंतरही थोडे प्रयोग नाटकाचे चालू होते. कारण ज्याचा त्याचा प्रश्न नाटक चालू होतं त्या दरम्यान जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा. पण मग ते लक्षात आलं की असं नाही करता येत. त्याच्या कामाचं स्वरूप बँकेसारखं नाही ना, सातला निघालं. त्यामुळे तिथे सुद्धा असं काही रुटीन वर्क नाही आहे. पेशंटशी इंटरॅक्ट करणं हा तो त्याचा लोड नंतर वाढतच गेला. आणि मी एकटी असल्यामुळे ती जबाबदारी होती. त्यामुळे कोणावर तरी सोडलं गेलं असं नव्हतं. तो सुरुवातीचा काळ, शिवाय मला खूप शिकायचं होतं. माझ्यासाठी ते क्षेत्र नवीनच होतं. मी नव्याने शिकत होते की अरे बापरे, कर्करोग म्हणजे लाईफ अँड डेथ सिच्युएशन. मी पण त्यावेळेस वय लहान होतं माझं, जस्ट एक 24 वर्षाची मुलगी. आणि हे सगळं असं पेशंटचे एक्सपिरियन्सेस जे कधीच मला माहिती नव्हते आणि मला त्यांच्याशी बोलायचं आहे. कधी कधी अगदी असाध्य आहे रोग आणि असे पेशंट माझ्यासमोर बसले आहेत, त्यांना मला काउन्सिलिंग करायचं. हे सगळं प्लस घरातली जबाबदारी आहे. सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मग कुठेतरी जाणवलं की एक क्षेत्र मला काहीतरी निवडायला हवं. मग ते मिस करणं कायम होतं. पण हळूहळू ना मला माझ्या क्षेत्रामध्ये सुद्धा एक
हे कळलं की हे सुद्धा आहे जिथे मला खूप काही करण्याचा स्कोप आहे. आणि जे मी शिकले, कलेतून जे शिकले, व्यासपीठावर जाऊन जे शिकले, ते बरंचसं याच्याशी सुसंगत आहे. आणि नंतर आता मी अनेकदा व्यासपीठावरच असते, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लेक्चर्स, पॅनल्स, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करत असते. तर आता असं ती जी खंत आहे, ती बोच जी आहे ती बोथट झाली आहे. खरं. आणि संधी मिळाली की मी छोटे छोटे रोल्स वगैरे करते. सचिनच्या सिरियलमध्ये पण केलंय मी, पोस्ट ऑफिस. अजून भरपूर आहे काम हो, करायला. अजून भरपूर करायचं आहे. आम्ही आयुष्यात ना नाटकं एकट्याने पाहिली नाहीत. किमान तिला सुट्टी असेल तरच मी नाटकाला जातो. अरे वा, हे कमी वेळा मी नाटक एकट्याने पाहतो. म्हणजे ही गोष्ट मला अगदी आवर्जून सांगावी लागेल की आम्ही जे काही आमचा क्वालिटी टाइम जो आहे तो आम्ही कायम एकत्रच स्पेंड केलेला आहे. म्हणजे सचिन जर शूटला नाहीये तर तो आहे मित्रांबरोबर गेलाय, सहलीला गेलाय, असं कधीच नाही, कधीच नाही. 31st आहे आणि गेलाय, कधीच नाही. तो मग घरीच असतो किंवा मग कामाशी संबंधित जे काही असेल त्या तिथे असतो. त्यामुळे नाटकं एकत्र बघणं, घरी असलं की गाणं, म्हणजे एकत्र गुणगुणणं, गाणं म्हणजे गुणगुणणं, आणि चर्चा करणं वेगवेगळ्या विषयांवर. शेअरिंग हे मला वाटतं आमच्यातलं एक डिस्ट्रेसिंग मेथड आहे. स्वतःचा जो श्रमपरिहार आहे आपल्या ह्याच्यातला. सचिन सर, तुम्ही इतकी छान नाटकात अभिनय वगैरे करत होता, स्वतःमध्ये एक दिग्दर्शक लपलेला आहे, याचा सुद्धा शोध लागायला लागतो किंवा त्याच्यासाठी एक संधी मिळावी लागते. आज तुम्ही किती, म्हणजे मी तर म्हणते नेहमी हास्यजत्रा तुमच्या यशामधला 15% भाग आहे. बाकी तुम्ही किती काम केलेलं आहे ते कुठे होतं, म्हणजे कसं, आणि तुम्हाला कशी संधी मिळाली मग? आणि आज जे दिग्दर्शक सचिन गोस्वामी, अभिनेता मागे राहिले, पहिली ओळख ही झाली आहे आता, ते कधी समजलं तुम्हाला? ॲक्च्युली मी नाट्यशास्त्र विभागाला मला बेस्ट ॲक्टर म्हणूनच अवॉर्ड्स आहेत, किंवा यापूर्वी ज्या मी एकांकिका केल्या त्यात मला बेस्ट ॲक्टर आणि बेस्ट डिरेक्टर असं बऱ्याचदा दोन्ही मिळायचं. इथं जी माझी गाजली एकांकिका, इथं नाव ठेवायला जागाच नाही, त्याला मी बेस्ट ॲक्टर आणि बेस्ट डिरेक्टर असं दोन्ही मिळायचं. तिथं कन्फ्युजन खूप होतं, कारण खूपदा मला माझी टीमचं दिग्दर्शन मी करायचो, त्यात मी ॲक्टिंगही करायचो, आणि दोन्हीकडे ॲप्रिसिएशन होतं की हा चांगला ॲक्टर आहे म्हणूनही माझ्यावर लिहून आलं होतं, दिग्दर्शनावरही लिहून आलं होतं. फक्त तो काळ असा होता ना की त्यावेळी फार काही रिजिड राहून चॉईस ठेवण्यासारखं नव्हतं. त्या काळी दूरदर्शन एकमेव होतं, आणि दूरदर्शनला काम मिळणं हे इतकं दूरचं स्वप्न होतं की त्या काळात दूरदर्शनच्या सिरियल्स 8-8, 10-10 वर्षाचे अप्रुव्हल्स झालेले होते, म्हणजे रांग लागायची फिक्शनसाठी. त्यामुळे इतक्या मर्यादित लोकांना ते काम मिळायचं. त्यात आमच्यासारख्या नवोदितांना शक्यच नाही तिथं पोचणं. खाजगी वाहिन्या तेव्हा नव्हत्या. त्यामुळे मग नाटकात अभिनेत्याला जी वृत्ती लागते, सतत संपर्कात राहायचं किंवा हाजी करायची, तो स्वभाव नाही. मुळात खानदेशी माणूस, त्यामुळे फार गोड बोलणं हा मूळ स्वभावच नाही. असं फटकळ माणूस असल्यामुळे म्हटलं हे काही शक्य नाही होणार ना, कोण आपल्याला काम देईल. आणि दिग्दर्शनाची संधी, दिग्दर्शक हा तसा टीम लीडर असतो, आणि मला आधीपासून आमच्या कॉलेजपासून ग्रुपचा लीडर असायचो. मी संस्था तयार करायचो किंवा नाटकासाठी मुलं जमवायचो, त्यामुळे ती एक सवय होती. आणि दिग्दर्शनाची मजा वेगळी असते, तेही हळूहळू जाणवायला लागलं की नाही आपण इकडे छान आहोत तर इकडे लक्ष देऊ. ॲक्टिंग आणि दिग्दर्शन अशी ओढाताण नको करूया, एकच प्रोफाईल तयार करूया. आणि त्या दरम्यान मला कलावैभवचं नाटक मिळालं 95-96च्या दरम्यान. 95ला आपलं हे सुरू होतं ज्याचं त्याचं प्रश्न. आणि तिथं दिग्दर्शनासाठी तोंडवळकरांनी बोलवलं. खूप मोठी संस्था आणि काकांसारखे निर्माते, म्हणजे ते खूप प्राईड आहे ॲक्च्युली ते त्या संस्थेत काम करायला मिळणं हे भाग्य आहे. आणि तो माणूसच अशा प्रकारचा नवीन नटांना संधी देणारा एक मसेहा होता त्या काळात. तर काकांनी बोलवलं, ते नाटक मी केलं. सतीश पोळेकर, स्वाती चिटणीस त्यात काम करायच्या. आणि मग दुसरं एक देवपावले म्हणून त्याच संस्थेचं नाटक मिळालं. मग हळूहळू तिकडेच लक्ष दिलं मी. ॲक्टिंगची कामं मधनाधनं केली, तशी बरीच छोटी छोटी कॅरेक्टर्स केली त्यावेळी, पण जिथनं पैसे मिळतील ते काम करायचं असा एक धोरण होतं. त्यामुळे एकांकिका बसवणे, विविध कॉलेजेसना जाऊन
त्यांची पथनाट्य बसवणे. आणि दरम्यान मग मुंबई विद्यापीठात बहिष्याल विभाग त्यावेळी कार्यरत होता आणि मुग्धा कर्णिक त्याच्या संचालिका होत्या. तर त्या वर्कशॉपच्या निमित्तानं मग तिथं मी तो अभ्यासक्रम का असू नये असं त्यांना एकदा बोलताना म्हणालो. त्या म्हणाल्या की करू वर्कआउट काय असेल तर. मग तिथं विकेंड कोर्स आम्ही वर्कआउट केला. त्यामुळे मुंबईतला खरा विद्यापीठाचा पहिला कोर्स आम्ही वर्कआउट केलेला होता, जो विकेंड कोर्स होता बहिष्याल विभागामार्फत. तिथे खूप वर्ष मग मी शिकवलं, समन्वय केला, समन्वयक म्हणून होतो. आणि अनेक विद्यार्थ्यांमध्ये मग ते नाटक तिथेही बसवणं हाच भाग आला आणि दिग्दर्शनाकडं मग. वा. सविता मॅम, आई आप्पांचं तुमचं इतकं छान बॉन्डिंग होतं आणि तुमचे आई बाबा सचिनला असा वरती जाताना पाहत असताना किंवा त्यांचं स्वतः अभिनय करताना पाहत असताना किंवा दिग्दर्शक म्हणून सचिन गोस्वामी असं नाव लागल्यानंतर त्यांचे काय भावना असायच्या की हे सगळं झालं ते छान झालं असं आप्पा म्हणायचे कधी तुम्हाला? आई आप्पा असताना सचिनने बऱ्यापैकी म्हणजे जे आम्ही होतो सुरुवातीला त्या मानाने सचिनची जी प्रगती आहे मला वाटतं ती खूप फास्ट त्याने स्वतःला डेव्हलप केलं. घर घेतलं होतं हो, म्हणजे स्वतःचं घर आई आप्पा असताना आम्ही स्वतःचं घर घेतलं होतं आणि त्यांच्यासाठी ती इतकी अभिमानाची गोष्ट होती की माझ्या मुलाने मुंबईत घर घेतलं, स्वतःचं घर घेतलं. आणि म्हणजे जेव्हा केव्हा ते गावी जायचे, नातेवाईकांमध्ये असायचे, तर त्यांना ह्या गोष्टीचं कायम मी अभिमानाने सांगताना ऐकलंय. माझे आई बाबा तर बापरे सचिनचं कौतुक करताना थकत नाहीत ते. आता आई आप्पा पण नाही आहेत, माझे बाबाही नाही आहेत, माझी आई आहे. पण आत्ता जो सचिन आहे आणि जे त्याने अचीव केलं आहे, जे आज त्याची जी भरारी आहे ती बघायला खरंच ते तिघही असते तर ते थोडं ती खंत आहे की ते खरं असायला हवे होते. आणि तरी आम्हाला असं वाटतं शेवटी सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही, पण किमान आई आप्पांना मुंबईत आणून त्यांच्यासाठी जे जे करावंसं वाटलं ते आम्ही करू शकलो, इतकंच काय ते समाधान. स्वतःच्या घरात ते राहिले आणि त्यानंतर आम्ही एक दुसरंही घर घेतलं. म्हणजे आधी एक 1 रूम किचन घेतलं, त्यानंतर 1 बेड हॉल किचन. त्या घरातही आई आप्पा होते. त्यामुळे आई आप्पांना त्याचा एक हे होतं. आई माझी शेवटच्या काळात बेड रिडन होती, 1 वर्ष 1.5 वर्षाची. तर त्यावेळी तिचं सतत तिला तो अभिमान असायचा. ती कुठल्याही डॉक्टरला जाऊन सांगायची, डॉक्टरने विचार माझा मुलगा डिरेक्टर आहे, असं त्यांना फार कौतुक. आणि मग बिल हॉस्पिटलचं वाढायचं. पण आईला त्याचं फार कौतुक होतं. आणि त्यातले योग असे आहेत बघा की एक डाव भटाचा या नाटकाला मटा सन्मान मिळाला होता, बेस्ट प्रोडक्शन म्हणून, नाटक म्हणून. आणि त्याचं टेलिकास्ट ज्या दिवशी झालं रात्री, त्या सकाळी आई वारली. त्यामुळे आई इथं, आणि आम्ही त्यावेळी नवीन घर घेतलं होतं, त्या वास्तूत फार लोक परिचित पण नव्हते. आणि त्यामुळे ते सगळंच मला, आणि आई बेड रिडन असल्यामुळे तिला जास्त वेळ ठेवू नका असं डॉक्टरचं म्हणणं, कारण ते बॉडी हे झालेली असते ना, खूप इन्फेक्शन्स खूप होती आईला. तर दुपारनंतर विधी करायचा आहे. मी एकटा असल्यामुळे मी त्या धावपळीतून, एरियाही नवीन, आणि त्यावेळी मला फोन यायला लागले कारण रात्री टेलिकास्ट झालेलं ते, आणि कॉंग्रॅच्युलेशन्सचे सगळे फोन येत होते. आणि त्यावेळी मला कळत नव्हतं की आता मी काय सांगू यांना. मग मी आपलं थँक्यू, अरे पार्टी पाहिजे, ओके ओके बघू, कारण आपण असं नाही म्हणू शकत ना, आई वारली माझी, थांब जरासं. तर हे ना, हा योगायोग आहे. पण असं गमतीशीर प्रसंग आयुष्यात येतात की ज्यावेळी तुम्हाला त्याला नेमकं मूड वाईज कोणाला रिॲक्ट व्हावं काही कळत नाही. तर ते नाटकी आईला माहिती होतं. त्यामुळे आईला बऱ्यापैकी आता असा एक शाश्वती आलेली होती की मुलगा आपला आता करतोय काहीतरी, आणि सून पण चांगल्या पोस्टला आहे. त्यामुळे तिला फार कौतुक होतं. सविताचं त्यांना सगळ्यात जास्त कौतुक हो ना, एक वेगळंच. आम्हाला पण सविता मॅमचा खूप अभिमान आहे. सचिन सर, हे सगळं करत असताना इतकं मोठं हसवण्याचा जो तुम्ही धबधबा किंवा काय नायगारा फॉल्स म्हणू आपण, जो तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये आणला, हे कुठून आलं तुमच्याकडे एवढं विनोदाचं असं झटकन? असं आता वाटतं की नाही तुम्ही विनोदी काम करून घेणारे दिग्दर्शक आहात की काय? इतका संशय आम्हाला आहे. कारण आपण असं नाही आहे. मी तर नेहमीच म्हणते की हे 15% काम आहे यांचं, यांच्या आधी भरपूर मोठं काम आहे. हे कुठून तुम्हाला सापडलं? नाही, खरं विनोद म्हणून ना, आम्ही आमचे शोजसुद्धा ना विनोद म्हणून पाहत नाही त्याच्याकडे.
माझी वाढ जी झाली नाटकात ती अशी झाली की जी सिच्युएशन आहे तिला ऑनेस्टली आपण प्रेझेंट करा. वा. मग ती जर म्हणून मी गंभीर नाटकंही केलीत, विनोदी नाटकंही होय, केली. होय. माझ्या आमच्या शोमध्ये जर तुम्ही पाहाल तर सगळे स्किट काही तुम्हाला धोधो हसवतात आणि तुम्हाला पोटदुखीपर्यंत असं नाही. काही असे छान हलके फुलके असतात, काहीच्या सिच्युएशनमध्ये गंमत असते आणि ती चुरचुरीत असं काहीतरी असतं ते. तर ते जसं आहे तसं मांडत गेलो आम्ही. त्यामुळे हसणं हा जरी त्याचा स्थायी भाव असला ना तरी त्या मूड्सची नाटुकली आम्ही सादर करतो, म्हणून ती लोकांना आवडतात असं मला वाटतं. फक्त विनोद तुम्ही ना खूप काळ नाही पाहू शकत, कारण त्याचा तो वेग सतत मेंटेन करणं शक्य नसतं. त्यामुळे आमचा शो लोकांना हसवतो त्यापेक्षा आनंद जास्त देतो असं मला वाटतं. त्यामुळे ना मी विनोदी करणं, सिरियस करणं असे विभागणी आयुष्यात कधीच नाही केली. ज्या जॉनरचं आपल्याकडे आलं आहे प्रेझेंटेशन ते त्याला त्या पद्धतीने न्याय द्यायचा, तशा पद्धतीने करायचं. म्हणून आमच्या टीममध्ये सुद्धा सगळे ॲक्टर्स आहेत, ते काय कॉमेडियन आहेत असं नाही. त्यामुळे ते गंभीर भूमिकाही उत्तम करू शकतात सगळीच. बरोबर, कारण ते ॲक्टर्स आहेत. ते तर आता सिद्ध झालंय, तेव्हा जगाने तुम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत. तुम्ही पण एका वेगळ्या पद्धतीने मानसशास्त्र जपता आणि सरांना पण जमतं, पण तरीसुद्धा तुमच्यामधली भांडणं होतात का नाही, का सगळंच छान आहे? आमच्यामध्ये असं आठवायला गेलं तर भांडण नाही सांगता येणार काय की कधी झालं होतं, पण असे म्हणतो ना असं आर्ग्युमेंट्स करत राहतो आम्ही, कायम वादविवाद करत राहतो, पण ते गमतीशीर असतात. आमची मुलंही बरेचदा म्हणतात की तुमचे वादविवाद म्हणजे आम्ही enjoy करतो. मला हे सांगा की इतकं ते खरं तर ताणयुक्त तो शूटिंग आहे, त्याच्यानंतरच्या मीटिंग सगळ्यांकडनं ते करवून घेणं, सचिन सरां घरी आल्यानंतर त्यांच्यातला एक कलाकार, त्यांच्यातली प्रतिभा, त्यांच्यातला एक माणूस जपणं हे किती सोपं आहे तुम्हाला, का किती अवघड आहे? मला असं वाटतं की सचिन वेगळा असं नाहीच आहे तिथे किंवा इथे. तो जसा आहे तसा सगळीकडे असतो. सेटवर असेल इथे तसाच तो मोकळाच आहे. तो घरीही तसाच असतो. घरी आल्यानंतर बरं तो त्याचा तो ऑरा घेऊन काही घरी येत नाही की आता असं सेलिब्रिटी झालाय किंवा काय, असं काही नाही. तो घरी आल्यानंतर बऱ्याचदा आमच्या पाहुणे आल्यानंतर तो शेवभाजी करतो छानपैकी आणि खूप छान कुक आहे बाय द वे, सांगायला पाहिजे की खूप छान. चाट वगैरे आयटम्स तर खूपच भन्नाट करतो तो. त्याला आवडतंही करायला. स्वतः आता खाऊ नाही शकत सध्या तो पण तरी सुद्धा. तर तो सगळ्या जबाबदाऱ्या म्हणजे मुलं लहान असताना मुलांचं सगळं करणं. इनफॅक्ट माझ्या मुलांना जेव्हा मुलं झाल्यानंतर त्यांना असं घेऊन डॉक्टरकडे जाणं मला आठवत नाही फारसं मी मुलांना घेतलंय. कायम तोच घेऊन जायचा आणि सगळं त्यांचं करणं हे आनंदाने करायचा. त्यामुळे त्यांचं संगोपन म्हणा किंवा इव्हन आई अप्पांची, माझ्या आईवडिलांची काहीही काळजी घेणं, त्याच्यात तो कायम त्याचं शेअरिंग असायचं. म्हणून मला असं कधी तो वेगळा किंवा ते सगळं त्याचं तो बुरखा घेऊन येतच नाही, बुरखा वगैरे ते घेऊन तो कधी घरी नसतो. तो मोकळा जसा आहे तसाच आहे. आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की हा असाच विनोदी घरी असेल का. खूप जण मला विचारतात हो सर असेच असतात का हो घरी पण, जसे आम्हाला वाटतं की ते घरी पण विनोदच करत असतील. तर त्याचा स्वभाव आहे ना एक हॅपी गो लकी आहे. म्हणजे त्या सिच्युएशनला पण कसं नॉर्मलाइज करणं, म्हणजे त्याचा टोकदारपणा जो आहे तो इतरांना वेगळेपणाने जाणवेल, पण तो त्या गोष्टीला खूप वेगळ्या दृष्टिकोनाने बघतो आणि त्यातला लाईटनेस जो असतो तो खूपदा मला वाटतं तो त्याला जास्त अंडर लाईन करतो. होय. सचिन सर, सगळ्या घरांमध्ये तुमचं इतकं मोठं असं स्थान आहे की मला वाटतं आता देवाच्या बरोबरीने तुमचं पूजन होतं आहे. कारण कोविडच्या सगळ्या पिरियडमध्ये आम्ही तुमच्या हास्य जत्रेमुळे आम्ही तरलो आहे, ह्यामध्ये काही शंका नाही. भरपूर 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 तुम्ही काम करा वेगवेगळ्या माध्यमातून. तुमचा चित्रपट पण आता गुलकंद येतो आहे, तो सुद्धा आम्हाला अतिशय गुलकंदासारखाच आनंद देऊ देत. आणि तुमच्या बरोबरीने एक सूर्य आहे, सविता म्हणजे सूर्य, तो घरामध्ये एक सुंदर प्रकाश कायम देत राहो. तुम्ही स्वतः मानसशास्त्रज्ञ आहात, तुमचं पण काम खूप मोठं आहे, त्या कामासाठी पण तुम्हाला शुभेच्छा देते. या सुंदर प्रेमाच्या गोष्टीतून आज आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या नव्या पिढीला एक वेगळ्या पद्धतीचा आदर्श तुम्ही दिलेला आहे. यासाठी तुमचे मनपूर्वक लाख 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 असे आभार मी मानते. आणि पुन्हा काहीतरी वेगळ्या गोष्टी छान झालेल्या आहेत म्हणून मी पुन्हा तुम्हाला इथे बोलवणार आहे. यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.